हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय सोयाबीन बिर्याणी. तर पुदिना, कोथिंबीर, मिरची, लसण, अद्रक घेतले, त्याची पेस्ट करून घेऊया. आणि सोयाबीन घेतले, सोयाबीनला उकडून घेतले मी चांगलं शिजून, आणि त्यातलं पाणी काढून घेतले. आणि त्यामध्ये टाकणार आहोत आता दही. तर दही टाकायचे आणि त्यानंतर आता आपण साहित्य जे बघितले होते ते वाटून घेतले मी मिक्सरमध्ये, ते पण टाकून घ्यायचे. आणि चवीपुरतं मीठ. तर हे सगळं आपण लावून अर्धा ते 1 तास ठेवणार आहोत. थोडंसं तेल टाकत आहे. तर आता मिक्स करून घेऊया. आणि सोयाबीन जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. शिजल्याच्या नंतर त्यामधलं पाणी पिळून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याला हे साहित्य लावून घ्यायचं आहे. तर बघू शकताय एकदम व्यवस्थित साहित्य लागलेलं आहे. आता काही थोडे सुके मसाले टाकूया, जसं की लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी गरम मसाला, त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं धने पावडर. आता हे मिक्स करून घेऊया. आणि ही जी बिर्याणी आपण बनवतो ती दम बिर्याणी बनवत आहे मी, ते पण मटक्यामध्ये बनवणार आहे. तर कांदा लागणार आहे, त्यानंतर थोडासा पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, ती वरतून आपल्याला थराला, प्रत्येक थराला लागणार आहे ती आहे. तर तूप टाकत आहे, अर्धं तूप आणि अर्धं तेल. तर याच्यामध्ये आपण सर्वात आधी कांदा छानपैकी तळून घेऊया. एकदम छान असा कुरकुरीत कांदा झाला पाहिजे. बघू शकताय कांदा एकदम छान असा ब्राऊन आपल्याला हलकासा करून घ्यायचा आहे. आणि एका साईडला मी तांदूळ उकडून घेणार आहे, बॉईल करून. मीठ टाकले, काही खडे मसाले, त्यानंतर थोडंसं पुदिन्याचे पत्ते. कांदा एकदम छान असा ब्राऊन झाला आहे बघा, हलकासा. तर आता कांदा आपण साईडला काढून घेऊया. आणि कढईमध्ये मी पाणी ठेवले उकळायला. तर जेवढे तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे, म्हणजे असे एकदम खेळते तांदूळ शिजले पाहिजे ते व्यवस्थित. काही थोडेसे काजू घेतलेत बघा, ते पण तळून घेऊया. आणि थोडेसे बटाटे पण जाडसर असे कट करून घेतलेत, फ्रेंच फ्राईजच्या साईजचे. ते पण टाकणार आहोत आपण बिर्याणीमध्ये. ते पण छानपैकी असे नरम होतील, असे हलकेसे गोल्डन झाले की काढून घ्यायचेत. तर बटाटे पण फ्राय करून घेतलेले आहेत बघा. आणि ज्या हिरव्या मिरच्या कट केल्या होत्या त्या पण फ्राय करून घेऊया. आणि जे राहिलेलं तेल आहे ते नंतर आपण जेव्हा थर लावू तेव्हा वापरायचं आहे. तर बघू, तांदूळ घेत आहे टाकून मी आता. 80 ते 90% इतका तांदूळ शिजला पाहिजे हा. आणि बिर्याणी एकदम मस्त अशी होती, एकदम भारी. तर नक्कीच एकदा अशी करून बघा तुम्ही. बघू शकताय तांदूळ शिजत आलेत. 80 ते 90% तांदूळ शिजले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि हे तांदूळ जे आहेत ते एखाद्या दुरडीमध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपण थर लावून घेऊया. मटका ठेवला आहे, मटक्यामध्ये खाली तांदूळ टाकून घ्यायचे सुरुवातीला. तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घेतलेत बघा मी, पाणी सगळं निथळलं पाहिजे त्याचं. आणि राहिलेलं जे तेल आहे ते प्रत्येक थराला जेव्हा आपण कोणतीही बिर्याणी करून जेव्हा करतो तेव्हा ते टाकायचं. तर आता ब्राऊन झाला होता जो कांदा एकदम छान, तो टाकून घ्यायचा आहे. गरम मसाला आहे बिर्याणीचा, तो घरीच बनवलेला आहे मी. त्याच्यामध्ये लवंग, मिरे, दालचिनी, शहाजिरे, त्यानंतर विलायची असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता प्रत्येक थराला असंच करायचं आहे. कोथिंबीर टाकली, मिरच्या, थोडासा पुदिना. आणि जे आपण आता हे बनवलेलं जे साहित्य एकदम व्यवस्थित झाले बघा. मसाला एकदम छान असा मुरतो. अर्धा ते 1 तास तरी आपल्याला ठेवायचे ते मॅरिनेट करून. हवे असेल तर तुम्ही 2-3 थरं लावले तरी चालतील. 2 जास्त असेल तर, माझी थोडीच होती तर मी एकच थर लावला. आता वरतून परत त्याच्यामध्ये तांदूळ टाकूया.
वरतून तेल टाकूया जेवढं राहिलं तेवढं, आणि परत वरतून कांदे टाकूया, गरम मसाला, पुदिना थोडासा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. बटाटे आणि थोडेसे जे काजू आपण फ्राय करून घेतले ते पण टाकायचे. तर बघू शकताय तुम्ही, दिसतात किती छान दिसत आहे ही बिर्याणी. आता त्याला दम लावायचा आहे, एकदम छान होते. आणि मी कलर टाकायचं विसरले, आता थोडंसं वरतून टाकूया. आधीच कलर टाकायला पाहिजे होता, तर ऑरेंज कलर टाकला आणि दम काढून घ्यायचं आहे आणि खायला बिर्याणी गरमागरम रेडी आहे. तर बघू शकताय. तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा.